दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांना आता लगाम बसणार आहे. सांगलीतला 10वीत शिकणारा प्रेम पसारे हा मुलगा आता रँचो बनत आहे. आपण पाहू शकता राम मंदिर येथे असणारा दाजीचा चहा हे त्यांचं जे दुकान आहे, त्या चहाच्या दुकानामध्ये हा 10वीत शिकणारा सांगली हायस्कूलचा हा प्रेम पसारे हा मुलगा आहे आणि त्याचे वडील नवनाथ पसारे यांचं या ठिकाणी चहाचं दुकान आहे. आपण पाहू शकता हाच तो मुलगा आहे प्रेम पसारे. याने एक यंत्रणा अशी तयार केलेली आहे, यंत्र तयार केलेलं आहे की दारू पिऊन वाहन चालवल्यानंतर कसं आपण अपघाताला रोखू हे आपण त्याच्याकडून जाणून घेऊया. आपल्यासोबत प्रेम पसारे आहेत. मला सांग प्रेम, कितवीला आहेस तू आणि कसं सुचलं, काय आहे हे यंत्र? हे मी आता 10वी मध्ये शिकतोय. सांगली हायस्कूल सांगली माझी शाळा आहे आणि हे ड्रिंक ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम असा मी एक प्रोजेक्ट बनवला आहे. तो इथं जर म्हणजे एक सेन्सर आपल्या ड्रायव्हिंग स्टिअरिंगच्या इथं लावलेला असतो. ती जर श्वास गेला तर ते सेन्सर ॲक्टिव्ह होतो आणि पहिला मोटर म्हणजे जेव्हा इंजेक्शन करतो ना आपण गाडीला तेव्हा ते मोटर बंद करतो पहिला. नंतर फोन येतो, कुठला पण नंबर आपण ॲड करू शकतो. त्या फोन येऊन आपल्या त्याच्यावर तुम्ही काय बी जोडू शकता, म्हणजे आपलं कुठलं पण तुम्ही व्हॉइस रेकॉर्ड करू शकता की असं ड्रायव्हरनं दारू म्हणजे ड्रिंक घेतलेली आहे असा एक तर कॉल येतो. नंतर टेक्स्ट मेसेजला लाईव्ह लोकेशन पडतं. नंतर आपल्या ॲपवरून जिथं गाडी आहे आता तिथनं किती किलोमीटर फिरल्या, ड्रायव्हरने इथनं कुठली वायर काढली, जणू की मोटर चालू राहावं म्हणून सेन्सरची वायर काढली तर मोटर चालू राहावं म्हणून, तर तिथनं गाडी किती किलोमीटर फिरली, कुठंपर्यंत गेली हे सगळं रेकॉर्ड होतं त्यात. आणि आपले म्हणजे सेन्सरनं आपलं मोटर एकदम जाम होती, परत चालू होत ना लवकर. मग हे कळतं कुणाला? म्हणजे ह्या मोबाईलवर आलेले मेसेज आहे ते दुसऱ्याला कुणाला पण पाठवू शकताय, आरटीओला पाठवू शकताय किंवा घरातल्यांना पाठवू शकताय, कुणाला पण त्या नंबर पाहिजे तसं कुणाला पण ऍड करू शकताय तुम्ही. अच्छा, म्हणजे ह्या मशीनमध्ये ते नंबर ऍड करायचे का? ऍड करायचे. अच्छा, म्हणजे त्या लोकांना ते कळते. हां, तुला कसं काय सुचलं? हे कोल्हापूरला जाताना एकदा ऍक्सिडेंट झालेला बघितला मी. गाडी घेऊन चालल्याला फोर व्हीलर, ते जाऊन धडकला तेव्हा सुचलं. हा, दारू पिल्याला तेव्हा मला सुचलं. जिद्दच केला. किती दिवस झाले करतोस आणि काय खर्च आला याला? हे मला करायला 1.5 वर्ष लागले आणि हे सगळं करायला मला 15,000 रुपये लागले. कुठं शिक्षण घेतोयस तू आणि कुणाचं मार्गदर्शन तुला याच्यामध्ये मिळते? मी जास्तीत जास्त युट्यूबवर थोडं बघतोय, त्या पार्टची माहिती घेतोय. त्यातून नाही मला काहीतरी एवढं म्हणजे कळलं तर माझा एक त्याच्यात मित्र आहे, तो थोडं मला तर थोडं सांगतोय. त्यातून मी करून असं हे असं ज्ञान घेऊन करतोय. असं वडिलांची काय मदत होती? आता तू तर इथं चहाच्या दुकानात वडिलांना सुद्धा मदत करताना अनेक वेळा पाहिलंय, त्यातून वेळ काढतोयस. वडिलांची काय मदत आहे? बाबा मला प्रत्येकी काय पण पाहिजे ते कधी पण आणून देतात. साहित्य लागणार कधी पण आणून देतात किंवा असं काहीतरी करायचं झालं तर दुकानानं घरला पण जा म्हणतात. अच्छा. शाळेचा अभ्यास कधी करतोयस? संध्याकाळी, नंतर सकाळी उठून. नक्कीच आपण पाहू शकता त्याने हे यंत्र तयार केलेलं आहे. जरा यंत्राच्या संदर्भात माहिती सांग. आपण पाहू शकता हे विशिष्ट अशा पद्धतीनं यंत्र स्वतः प्रेम पसारे या मुलाने हे तयार केलेलं आहे. 1.5 वर्ष लागलं या यंत्राला तयार करण्यासाठी. साधारणतः खर्च किती आला आहे? 15,000. 15,000 रुपयाचे हे यंत्र त्यानं थोडे साहित्य गोळा करून वडिलाच्या मदतीनं हे तयार केलेलं आहे. आपण पाहू शकता मोबाईलमधलं सिम कार्ड यामध्ये मशीनमध्ये घातलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आता हे यंत्र सुरू झालेलं आहे. हे जे चाक फिरतंय हे चाक काय माहिती आहे? चाकाची काय माहिती आहे? ही म्हणजे आपली इग्निशन, गाडीची जी मोटर स्टार्टर असतो तिथं पण असलीच मोटर असते. बर इग्निशन म्हणजे चाक असते ना, म्हणजे गाडी इंजिन स्टार्ट करायला अशी तिथे एक मोटर असते आणि हा असा पॉवर सप्लाय असतो. ती मोटर अशी जाम होते. मग आपण जेव्हा यात अल्कोहोल असते जरा अशी जाम होते, मग बंदच झाली. मग इंजिन पण चालू होत नाही. यावर कॉल येतोय बघा, 09 इस वाहन का चालक शराब के नशे में पाया गया है. 10व्या सेकंडला कॉल कट होती. इथं असा मेसेज येतो.
हा. याच्यात लाईव्ह लोकेशन पण दाखवते. हो, आता सध्या लाईव्ह लोकेशन आहे ते. आत्ता तिथलं लाईव्ह लोकेशन आहे. हां, सध्याचं लाईव्ह लोकेशन आहे. हे मशीन जर प्रत्येक वाहनावर बसवलं तर दारू पिऊन त्यांना जर चालवलं तर लगेच त्यांच्या घरात कोणाचे नंबर इथं ॲड केले असतील त्यांना लगेच मॅसेज जातोय. त्यांचं लाईव्ह लोकेशनसुद्धा जातं आहे की कुठं हा अपघात झाला आहे आणि SMS सुद्धा त्यांना येतोय. अपघात होतच नाही, कारण हां. मोटर जागेला थांबते, गाडी जागेलाच थांबते. ऑफच होते गाडी, म्हणजे दारू पिला असेल तर गाडी जाग्यावर थांबणार. पुढे जातच नाही गाडी. नक्कीच आपण पाहू शकता हे अतिशय चांगल्या पद्धतीचं जे अनेक ड्रंक आणि ड्राईव्ह मोहिमेत पोलिसांना उपयोगी पडणारं हे यंत्र आहे. वाहन चालवत असताना अनेक ठिकाणी दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे अनेक लोकांचे अपघात झालेले आहेत. जर दारू पिऊन जर तो बसला तर याच्या माध्यमातून त्या स्टेअरिंगवर जर तिथं जर सेन्सर बसवलेला असतो, तिथं जर वास आला तर गाडी चालूच होत नाही आहे, गाडी बंदच पडते. आणि ही या व्यक्तीनं जे वाहन चालक आहे तिने दारू पिलेले आहे हे लगेच त्यांच्या घरच्यांना SMS जातो आहे आणि दारू पिऊन गाडी कुठं बंद पडल्या तिथंसुद्धा त्यांचं लोकेशन त्यांना जातं आहे, म्हणजे तात्काळ त्यांना पोचता येते. एकंदरीत पाहिलं तर हे अतिशय चांगले आणि एक छान अशी यंत्र या प्रेम पसाऱ्याने केलेलं आहे. आपल्यासोबत प्रेम पसाऱ्याचे वडील आहेत. मला सांगा तुमचं नाव आणि कशा पद्धतीनं मुलांना एक चांगल्या पद्धतीचं आता हे यंत्र तयार केलेलं आहे, काय भावना आहेत तुमच्या? माझ्या मुलानं एवढं चांगलं केलंय की मला आज ते की आज मला बाहेरून सगळ्यांचा फोन आलेला की मुलानं एवढं चांगलं केलं माझ्या, की हा त्याचा डिव्हाइस बनवताना मी त्याला भरपूर मदत केली. हा डिव्हाइस असा आहे की गव्हर्नमेंटने दखल घ्यावी आणि त्या गव्हर्नमेंटमध्ये त्या प्रोजेक्टमध्ये काय आहे या गव्हर्नमेंटचा विचार करावा आणि तो गव्हर्नमेंट प्रत्येक सक्ती करावी असं माझं मत आहे, की जेणेकरून अपघात होणे टाळावेत. लोकांचे विनाकारण जीव वाचतील, विनाकारण दारू पिऊन रोडवर जी हिंडतात असा आगाऊपणा करतात रोड गाडी चालवताना ते पूर्ण बंद होईल. यांनी सरकारने जी दखल घ्यावी असं माझं मत आहे, की जेणेकरून आपल्या देशाला चांगलं वळण लागावं ही आपली अपेक्षा आहे. तुम्ही माहिती सांगत असताना तुमचे डोळे पाणावलेले आहेत. मुलाचं इतकं मोठं कर्तृत्व बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय? तेच मला पाणी आलं, मला ते आवडलं नाही त्या गोष्टी. त्याने जे बनवलं आहे ते आज देशासाठी त्याने एवढं चांगलं केलेलं आहे की लोकांचा जीव वाचवणे, की लोकांना चांगली वळण लागणे, ह्या प्रोजेक्ट मोठा म्हणजे लोकांना बदल होईल असं माझं मत आहे. मुलगा लहान वयात तुमचं हे सगळं करायला लागल्यावर तुम्ही मदत त्याला कशी केलं? तो मुलगा मी लहानपणापासून मुलाचं वर्ष त्यातच इंटरेस्ट असल्यामुळं मी त्या मुलाला मी लागेल त्या वस्तू आणून देतो. काय म्हणला तर घेऊन येतो, रात्री 10 वाजता घेऊन येतो. तो स्वतः जाऊन फोन करतोय माणसांना की मला आता हे पाहिजे आहे, ती मागून घेतात, ती लोक मला मदत करतात. सांगलीकरांनी मला एवढी मदत केली की मी त्याचा उपकार कधीही फिरू शकत नाही. नक्कीच आपण पाहू शकता. या संदर्भात तुम्ही काय पेटंट मिळवण्यासाठी काय रजिस्ट्रेशन वगैरे केलेलं आहे? पेटंट माझं जवळजवळ 99% रजिस्ट्रेशन झालेलं आहे. मला रजिस्ट्रेशन पावती आलेलं आहे, त्यामुळे मी आज पेपरला जाहीर केलेलं आहे. त्यामुळे नक्कीच आपण पाहू शकता मुलाचं कर्तृत्व पाहून वडिलांचे डोळेसुद्धा पाणावलेले आहेत. या प्रेम पसारे या मुलानं जे यंत्र तयार केलेलं आहे ते खरोखरच देशातच आणि संपूर्ण जगातसुद्धा हे उपयोगी पडणार आहे. कारण अनेक वेळा आपण पाहिलं तर दारू पिऊन वाहन चालवण्याची काही प्रमाणात संख्या आता वाढत आहे आणि त्याला कुठंतरी ह्या आळा बसणार आहे, त्याला लगाम बसणार आहे. राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल यांनी या यंत्राची वेळेत दखल घ्यावी आणि अशा पद्धतीचं यंत्र संपूर्ण देशात असेल, जगाच्या पाठीवर सुद्धा हे यंत्र गेलं तरी अडचण नाही. अनेकांचे जीव वाचणार आहेत, अनेक कुटुंब सुरक्षित राहणार आहेत. राज्य सरकारनं या यंत्राचा लवकरात लवकर वापर करावा. आता हे यांचं चहाचं दुकान आहे, त्यातून घराचं कुटुंब चालवणं आणि आपला संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना मुलाची जी आवड या नवनाथ पसारे या वडिलांनी जे जोपासली आहे ती खरोखरच वाखाणण्याजोग आहे. आपण पाहू शकता 15,000 रुपये खर्च या यंत्राला तयार करण्यासाठी आलेला आहे. परिस्थितीवर मात करत त्यांनी या मुलाचा हट्ट पूर्ण केलेला आहे आणि मुलांनासुद्धा वडिलांनी केलेल्या मदत सार्थ केलेली आहे आणि यंत्र तयार केलेलं आहे. राज्य सरकारनं या यंत्राचा उपयोग करावा. पोलिसांच्यासाठी आणि इतर बाबींच्यासाठी सुद्धा या यंत्राचा उपयोग चांगला होणार आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.